श्री कृष्ण म्हणतात, कुटुंबाचे महत्त्व. वडील गेले तर परिवार संपतो. वडिलांपेक्षा चांगलं कोणीही तुम्हाला फिरवू शकत नाही. सूर्य आणि वडिलांची गरमी सहन करा, कारण दोन्ही जेव्हा मावळतात त्यावेळी सगळीकडे अंधार पसरतो. आई गेली तर आधार संपतो. आईपेक्षा जास्त आपल्याला कोणीही प्रेम करू शकत नाही. बायको गेली तर भरोसा संपतो. बायकोपेक्षा जास्त तुमच्यावर कोणीही भरोसा करू शकत नाही. भावापेक्षा चांगला कोणीही आधार देऊ शकत नाही. माणसाने नेहमी हा विचार करू नये की तो आयुष्यामध्ये किती खुश आहे, तर हा विचार केला पाहिजे की त्याच्यामुळे किती लोक खुश आहेत. जगामध्ये कोणालाही बेकार समजू नका, कारण जे झाड फळ देत नाही ते सावली देते. इतकं छोटं बना की कोणीही तुमच्या बरोबर बसू शकेल, आणि इतकं मोठे बना की जेव्हा तुम्ही उभे असतात तेव्हा कोणी बसू राहणार नाही. लांब धागा आणि लांब जीभ केवळ समस्या निर्माण करतात. त्यामुळे धाग्याला नेहमी गुंडाळून ठेवा आणि जिभेवर ताबा ठेवा. कौशल्य आणि कमी दोन्ही गोष्टी असतात माणसांमध्ये. जो संघर्ष करतो त्याला कौशल्य दिसते, आणि जो फक्त शोधत फिरतो त्याला कमी दिसते. बादशाह तर वेळ असते, माणूस तर फुकटच घमंड करतो. पस्तावा भूतकाळ बदलू शकत नाही, आणि चिंता भविष्य सुधरवू शकत नाही. त्यामुळे वर्तमानाचा आनंद घेण्यामध्येच खरे सुख आहे. चुकीची व्यक्ती कितीही गोड बोलली तरीही एक दिवस तुमच्यासाठी आजार बनेल, आणि चांगली व्यक्ती कितीही कडू बोलली तरी एक दिवस तुमच्यासाठी औषध बनेल. माणूस तोच आहे ज्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होते, नाहीतर स्वतःचं दुःख तर प्राण्यांना सुद्धा कळतं. कशी वेळ आहे ही, रात्र दिवस माणूस फक्त पळत आहे खुश राहण्यासाठी. त्याच्याजवळ वेळ नाही, फक्त खुश दिसण्यासाठी शर्यत चालू आहे. मृत्यू जगण्यापेक्षा चांगला आहे. जिवंत होतो तर कोणी जवळ बसलं नाही. आता स्वतः माझ्या चारही बाजूला बसले आहेत. आधी कोणीही माझे काय चालू आहे विचारलं नाही. आता सगळे रडत बसले आहेत. एक रुमाल सुद्धा कोणी भेट दिला नाही जेव्हा जिवंत होतं. आता शॉल आणि कपडे घेऊन आले आहेत. सगळ्यांना माहित आहे हे आता काही उपयोगाचे नाही, तरी बिचारे दुनियादारी निभावत आहेत. कधी कोणी एक वेळचं जेवण सुद्धा जेवायला दिलं नाही. आता शुद्ध तूप तोंडामध्ये टाकत आहेत. आयुष्यामध्ये एक पाऊल सुद्धा बरोबर कोणी चाललं नाही. आता फुलांमध्ये सजवून खांद्यावर घेऊन चालले आहे. आज कळलं की मृत्यू जगण्यापेक्षा चांगला आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जसजसे कलियुग येईल माणूस स्वार्थी होत जाईल. गरजेच्या वेळी तुमचे पाय पकडतील आणि गरज नसल्यावर तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही. मित्र नातेवाईक प्रत्येकाने पारखून पहा. तुमच्याजवळ पैसा, यश, नाव नसेल तर कोणीही तुमचे साथ देणारे मिळणार नाही. आजची लोक अशी आहेत. 1. तुम्ही तुमच्यातील चांगल्या गोष्टी शोधा. तुमच्यातील कमी शोधण्यासाठी लोक आहेत. 2. जर पाऊल टाकायचं असेल तर पुढे टाका. मागे घेण्यासाठी लोक आहेत. 3. स्वप्न पाहायचे असेल तर मोठे पहा. तुम्हाला हलकं समजण्यासाठी लोक आहेत. 4. तुमच्यामध्ये जिद्दीचीच मशाल पेटवा. जळण्यासाठी लोक आहेत. 5. जर बनवायचे असतील तर तुमच्या आठवणी बनवा. नाव ठेवण्यासाठी लोक आहेत. 6. प्रेम करायचं असेल तर स्वतःवर करा. दुश्मनी करण्यासाठी लोक आहेत. या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नका. 1. जुन्या कपड्यांची कधी लाज वाटून घेऊ नका. 2. घरी मित्रांची कधीही लाज वाटून घेऊ नका. 3. म्हाताऱ्या आई वडिलांची कधीही लाज वाटून घेऊ नका. 4. साधं राहण्याची कधीही लाज वाटून घेऊ नका.
4 लोकांबरोबर वादविवाद करू नका. 1 कधीही मूर्खाबरोबर वादविवाद करू नका. 2 कोणत्याही वेड्या माणसाबरोबर वादविवाद करू नका. 3 कधीही गुरु आणि आई वडिलांबरोबर वादविवाद करू नका. 4 दुर्मिळ गुण. 1 माणसाकडे पैशाबरोबरच पवित्रता असली पाहिजे. 2 दान करणाऱ्याच्या वृत्तीबरोबरच विनयशीलता असली पाहिजे. 3 साहसाबरोबरच दया असली पाहिजे. 4 अधिकाराबरोबर सेवाभावी वृत्ती असली पाहिजे. या 4 गोष्टीमुळे 4 गोष्टी पळून जातात. 1 देव आणि गुरूंचे दर्शनाने दरिद्रता पळून जाते. 2 देवाच्या उपदेशाने पाप पळून जाते. 3 जागे राहिल्यामुळे चोर पळून जातात. 4 शांत राहिल्यामुळे राग पळून जातो.